आवाज मानदेशाचा। यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब दोलताडे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दोलताडे मल्टी स्पेशालिटी ICU हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली। अनेकदा गंभीर रुग्णांना मोठ्या शहरात हलवावे लागते, त्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय आणि धोका टाळण्यासाठी अत्याधुनिक सुविधा, ICU सेवा आणि तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या माध्यमातून म्हसवड आणि परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि तत्पर आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहण्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। दोलताडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ICUच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे या मान तालुक्याचे भाग्यविधाते जलनायक ज्यांनी दुष्काळ मुक्ती या मान तालुक्याला दाखवली, ते या राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमारजी गोरे भाऊ। या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले या भागाचे आपल्या सगळ्यांचे एक आधारस्तंभ माननीय डॉक्टर M.K. इनामदार सर। मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की आज आपल्या या दोलताडे हॉस्पिटलचा उद्घाटनाचा कार्यक्रम अशा दिवशी आपण घेतोय की या भागाला गेली 30-40 वर्ष आरोग्याच्या सुविधेमध्ये कुठली इमर्जन्सी आली, कुठली अडचणीची गोष्ट आली की ज्यांना इनामदार सरांचं नाव आठवतं त्या माननीय इनामदार सरांचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे दुधात साखर पडल्यासारख्या या क्षणी आमचा आनंद आणखी द्विगुणित होत आहे की इनामदार सरांच्या वाढदिवशी आपल्याला आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली। या कार्यक्रमाला ची व्हॅलिडिटी इथं आपल्याला आता मिळत नव्हती आणि ती व्हॅलिडिटी मध्ये आपल्याला पात्रता दाखवायला लागायची की तुम्ही धनगर कशावर नाही, आणि आमच्या वेळेला काही त्यावेळेला व्हॅलिडिटी आली नाही शाळेमध्ये। मग आम्ही ते व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आणण्यासाठी पुण्याला गेलो होतो। आमचं D.Ed करायचं पक्क होतं, 12वीचा निकाल लागला, D.Ed साठी आम्ही फॉर्म भरला। काही झाले तरी आपल्याला D.Ed करायचं, सातारा जिल्हा परिषदला मी फॉर्म भरला। आम्ही म्हणलं आता ठीक आहे, व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आणायला आपण जाऊया पुण्याला। पुण्याला गेलो, सगळ्या जणांनी मेडिकलचा फॉर्म घेतला म्हणून मी पण घेतला। MBBS ला जायचं काही सुद्धा डोक्यात नव्हतं, मास्टरच व्हायचं होतं। फॉर्म घेतला आणि येताना ST देवडीपर्यंत होती, त्यावेळेचा कालखंड आपल्याला आठवतोय बघा। गावामध्ये आपण बघतोय त्यावेळेचे रस्ते काय होते, गाडी आपल्या गावापर्यंत येत नव्हती। मी उशिरापर्यंत रात्री मार्डीत पोहोचलो आणि मार्डीतला शंकर सुधार नावाचा पोरगा MBBS ला होता मिरजला। कारण आता मी तो फॉर्म मी जीवनशैलीमध्ये आपण बघितलं तर ताणतणावाच्या काळामध्ये ज्याला व्यायामाचा अभाव आहे, ताणतणाव आहे, अशा काळामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजची संख्या तर वाढत चाललेली आहे। कॅन्सरचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढत चाललेलं आहे। हृदयाला हार्ट अटॅकचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आहे आणि संधिवाताचे अनेक जे दुर्लक्षित असणारे जे आजार आहेत हे अलीकडच्या काळामध्ये लोकांच्या मध्ये दिसायला लागलेले आहेत। म्हणजे पूर्वी अस्वच्छता किंवा तुमच्या सुविधांचा अभाव असल्या कारणाने जसे संसर्गजन्य आजार होत होते, तसं अलीकडच्या काळामध्ये जरी आपलं राहणीमान उंचावलं असलं तरी असंसर्गजन्य आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये दिसतात। त्यामुळे अशा आजारांना मात करण्यासाठी, चॅलेंजिंग आजारांना मात करण्यासाठी चांगल्या सुविधा ग्रामीण भागामध्ये असणं गरजेचं आहे। आणि मला खात्री आहे की रितेशनी अगदी मोठ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे। पेन सारख्या मुंबईच्या ठिकाणी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी तो एक चांगलं काम करेल। आणि माझी काम करत असताना भाऊ कायमस्वरूपी इच्छा एक राहते की पायरी उतरताना आपल्या दवाखान्यातील माणूस समाधानी असावा आणि आपल्याला संध्याकाळी शांत झोप लागली पाहिजे। आणि या धर्तीवरती रितेश या ठिकाणी चांगलं काम करेल
अशी मी या ठिकाणी खात्री देतो. आणि भाऊ, या ठिकाणी मी माझे मनोगत 2 शब्दाचे या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो फर्स्ट दिवसला माझ्या अगोदरच्या बॅचला होता, मार्डेगावचा, बरेच जण या ठिकाणी मार्डेतले असतील, त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून ठेवला होता आणि मी सर त्यावेळेला व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट नंतर सबमिट केलं. माझी लिस्ट लागली होती. योगायोग सांगायचं असा की पाटीलला गेल्यानंतर त्या काळात माझी इच्छा अपेक्षा काय असेल, पहिला मी एवढा हुशार गडी तर मला शासकीय हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं पाहिजे, फुकट खायला मिळालं पाहिजे. त्यावेळेला शासकीय हॉस्टेलला असं होतं, शासकीय हॉस्टेलला राहायला फुकट आणि महिन्याला 25 रुपये द्यायचे, साबण द्यायचे. मग आपल्याला ते मिळालं पाहिजे, ही मोठी आपली स्वप्न त्यावेळेस. पाटीलचं डीएड कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि त्यावेळेस हॉस्टेलचं ऍडमिशन त्या ठिकाणी फुल झालं होतं. त्यामुळे हॉस्टेलचं ऍडमिशन आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मंत्रालयात जायला लागेल. मंत्रालयाची शिफारस आणली तर 2 जणांचा कोटा असतो, तुम्हाला मी हॉस्टेलला ऍडमिशन देऊ. तर योगायोग असा की मी मुंबईला मंत्रालयात गेलो. त्यावेळेला बबनराव घोलप समाज कल्याण मंत्री होते आणि या भागातले पिंपरी गावचे सिलवण त्या ठिकाणी श्री साहेब मला वाटते त्या ठिकाणी होते. सिलवण साहेब मला म्हणाले, तुम्हाला या ठिकाणी कोटा हॉस्टेलला ऍडमिशन मिळेल. मंत्री साहेब सध्या नाशिकला 2 दिवसांनी या. आणि योगायोग असा की त्या ठिकाणी मेडिकलचे ऍडमिशन त्या ठिकाणी जीटी कॉलेजला त्यावेळेला चालू होते. मी म्हणलं बघाव काय तिथं काय चालू आहे. तर साहेब त्या ठिकाणी मेडिकलचं ऍडमिशनला दुसऱ्या दिवशी माझा लिस्टमध्ये नाव होतं. मला कळत पण नव्हतं की ऍडमिशन कशाला घ्यायचं, ते कुठल्या कॉलेजला घ्यायचं, ते एमसीआय रिकग्नायझेशन काय असतं, एमएमसी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.